विकास। रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगडमध्ये तिरंगा रॅली काढून जनजागृती करण्यात आली। यामध्ये विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। जनजागृती रॅलीद्वारे हर घर तिरंगा हे अभियान लोकांपर्यंत पोहोचणे हाच उद्देश असल्याचं काही अधिकारी कोकण 24 तास न्यूज चॅनल जवळ बोलताना म्हणाले। सगळ्यांना नमस्कार। आज आपण प्रशासनातर्फे इथे तिरंगा रॅली आपण इथे काढलेली आहे। स्वातंत्र्याला आपल्या 75 वर्ष झाल्या निमित्त आपण ही रॅली काढलेली आहे। त्याच्या अगोदर आता इथपासून आपला प्रोग्राम सुरू झाला। ह्याच्यामध्ये आपले सगळे प्रशासनाचे जे डिपार्टमेंट्स आहेत हे सगळे मिळून आपण ही रॅली काढलेली आहे। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हे जे कार्यक्रम आहेत आपले हर घर तिरंगा हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि याच्या दरम्यान आपल्याला निरनिराळे उपक्रम इथे राबवायचे आहेत। त्याच्यामध्ये बाईक रॅली आहे, त्याचबरोबर आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आपल्या प्रतिज्ञा आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो आपले जे युवा पिढी आहे त्याचबरोबर जे संपूर्ण लहान मुलं आहेत, युवा पिढी आहे, त्यांना हा संदेश गेला पाहिजे की आपल्या देशभक्ती जागृत होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या देशासंबंधी जी माहिती आहे ती त्यांना झाली पाहिजे। आपल्या स्वातंत्र्यवीरांनी कोणकोणते कार्य केलेले आहेत हे त्यांना समजलं पाहिजे। याकरिता हा शासनाने हा कार्यक्रम राबवलेला आहे। याच्यामध्ये आपल्या सगळ्या मंडणगड तालुक्यातील आपलं पोलीस डिपार्टमेंट आहे, महसूल विभाग आहे, आपलं पंचायत समिती डिपार्टमेंट आहे, त्याचबरोबर आरोग्य विभाग आहे, नगरपंचायत आहे, हे सगळे डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि उमेद फाउंडेशन या फाउंडेशनचं सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य इथे लाभलेलं आहे। तरी आपण हा जो कार्यक्रम आहे तो 9 ते 15 आपण इथे उपक्रम राबवण्यात येत आहे आणि यानिमित्त आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा। रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये पोलीस, महसूल, आरोग्य, एसटी आदी विभागाचे सर्वजण सहभागी झाले असल्याचे काहींनी सांगितले। भारत सरकारने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा सप्ताह हर घर तिरंगा आपल्याला 3 दिवस 13 ते 15 ऑगस्ट फडकवायचा आहे आणि हा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहोचावा। त्यानिमित्त आज पोलीस डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट, पंचायत समिती, त्याच्यानंतर नगरपंचायत, आरोग्य खातं आणि उमेद फाउंडेशन आणि एसटी डिपार्टमेंट यांच्या वतीने आज रॅली काढलेली आहे आणि हा संदेश प्रत्येक घरामध्ये पोहोचावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि हा आम्ही सप्ताह साजरा आजपासून सुरू केलेला आहे। तसेच महसूल पंधरवडा हा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत साजरा करतोय आम्ही। त्यानिमित्त आजचा दिवस आहे तो नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापन याच्यामधला आजचा दिवस आहे। त्यानिमित्ताने उमेद फाउंडेशनने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही आता इथे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि लोकांना नैसर्गिक आपत्तीबाबतचं माहिती दिलेली आहे आणि सगळ्यांना मी सर्व बांधवांना आवाहन करेन की सगळ्यांनी आपण 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट सर्वांनी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवायचा आहे आणि आपण आपल्या तिरंग्याचा मान राखायचा आहे। एवढं बोलतो, धन्यवाद। मंडणगड तहसीलदार, पोलीस प्रशासन, पंचायत समिती, नगरपंचायत मंडणगड, एसटी महामंडळ मंडणगड आणि उमेद फाउंडेशन यांच्या मार्फत मंडणगडमध्ये स्वच्छता मोहीम तसेच हर घर तिरंगा यामध्ये तिरंगा घेऊन सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच फाउंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणे उपस्थित होते। यावेळी पंचायत समिती, नगरपंचायत, शिवाजी चौक ते मंडणगड बस स्थानक अशी तिरंगा रॅली काढण्यात आली असं सांगितले गेले। नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारत सरकारच्या वतीने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत एक सप्ताह सुरू आहे। प्रत्येक घरामध्ये तिरंगा फडकवायचा आपल्याला। प्रत्येक घरामध्ये तिरंगा, त्यानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने पोलीस डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट, पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग या सर्व डिपार्टमेंटच्या वतीने एक रॅली काढण्यात आली। रॅली असा होता की सर्व मंडणगडमध्ये एक देशभावना जागृत व्हावी सर्वांसाठी आणि सर्वांनी या देशभावनेच्या वतीने देशासाठी काम करावं। प्रत्येक डिपार्टमेंटने आपल्याला जे काम नेमून दिलेले आहे त्या कामाप्रमाणे त्यांनी नेमणूक करावी, लोकांची चांगलं सहकार्य करावे, लोकांना मदत करावी हा संदेश आम्हाला सर्व मंडणगडवासियांना द्यायचा आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्वांनी मिळून ही रॅली काढलेली आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़,
ले चलता हूँ तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।